नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर। काल मी वसुबारसेबद्दलची थोडीशी माहिती सांगितलेली आहे। दिवाळीचा पहिला दिवस म्हणून जो साजरा करतो तो वसुबारसेचा। तर त्याच्यातली एक टीप मला पुन्हा सांगावीशी वाटते की आपण सर्व गायीची माहिती पाहिली, सर्व पाहिली, पण घरी काय करावं त्या संदर्भात जर आपल्याकडे गाय नसेलच तर आपण एखादी प्रतिकृती तिथे गायीची मांडावी, जर आपल्याकडे असेल तर मूर्ती मांडावी, आणि नसेल तर रांगोळीने गाय आणि वासरू यांचं चित्र काढून पाटावरती पूजा करावी, फुले वाहावी, अक्षत वाहावीत, धूपदीप लावून तिची पूजा करावी। हा संदेश मला कालच्या याच्यात द्यायचा राहून गेला, म्हणून तो मी आज पुन्हा उद्धृत करते। आज दुसरा दिवस असतो दिवाळीचा, जो आपण साजरा करतो तो धनत्रयोदशीचा। त्याला गावाकडे धनतेरस असं म्हणतात। आता हा धनतेरस हा दिवस जो आहे किंवा त्रयोदशी हा दिवस जो आहे तो अश्विन वद्य त्रयोदशीला येत असतो। या दिवशी आपल्याला माहिती आहे धन्वंतरीचा दिवस म्हणूनही वैद्य किंवा डॉक्टर लोक तो साजरा करतात, जयंती रूपाने साजरा करतात। कारण देव दानवांचं जेव्हा युद्ध झालं असं आपल्याला पुराण कथांमध्ये समजतं, त्यावेळेला देव आणि दानव यांचं युद्ध चालू असताना समुद्रातून जी 14 रत्न आली लक्ष्मीसहित, त्यात धन्वंतरी सुद्धा प्रकट झाले होते आणि त्यांच्या हातात अमृत कलश होता। आता हा अमृत कलश घेण्यासाठी देव आणि दानव यांची खूप खेचाखेची झाली आणि ते अमृत काही ठिकाणी सांडलं पृथ्वी तलावर। त्याची 8 ठिकाणे म्हणतात, 4 ठिकाणे त्याची परग्रहावर आहेत असं म्हटलं जातं, आणि 4 ठिकाणे आपल्याला माहिती आहेत, प्रयाग, उज्जैन, काशी आणि नाशिक, अशा ह्या 4 ठिकाणी ते सांडलं म्हणून तिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतात, अशी एक आख्यायिका। दुसरं म्हणजे आयुर्वेद शास्त्राचा जनक म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या धन्वंतरीची पूजा किंवा पूजन या दिवशी विशेष करून आयुर्वेदातले वैद्य आणि डॉक्टर लोकही हे करत असतात। खरं तर या दिवशी घराघरांमध्ये काय केलं जातं तर पूजा करताना घरामध्ये सुवासिनी, घरातल्या गृहिणी पाटावरती धन्वंतरीची मूर्ती असेल तर ती ठेवतात, नसेल तर आपली लक्ष्मीची प्रती ठेवतात। कारण आपल्याला माहिती आहे दिवाळीचा सण म्हणजे आई लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठीच हा 5 दिवस आपण साजरा करत असतो। घरदारं स्वच्छ केलेली असतात, घरातले सर्व ठेवणीतले कपडे लते धुवून स्वच्छ केलेले असतात, भांडी कुंडी सगळं स्वच्छता करून मंगल प्रसन्न असं वातावरण निर्माण करून आई लक्ष्मी आपल्याला प्रसन्न व्हावी म्हणून तिच्यासाठी हा सगळा सोहळा चाललेला असतो। तर कारण असं म्हटलं जातं लक्ष्मीच्या श्रीमंती बरोबर आपल्याला आरोग्याचीही श्रीमंती हवी, आणि ती श्रीमंती आपल्याला जर कोणाकडून मिळत असेल तर आयुर्वेदातल्या या धन्वंतरीकडून मिळते। धन्वंतरीची कृपा जर आपल्यावर असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं। तर या ठिकाणी ह्या धन्वंतरीची कथा अशी सांगितली जाते, वैद्य लोक तर त्यांची पूजा करतातच, त्यांनी सुश्रुत संहिता म्हणून जो ग्रंथ लिहिला आहे तो धन्वंतरीने लिहिलेला आहे। कथा अशी सांगतात, हेम नावाचा एक राजा होता आणि त्याला पुत्रप्राप्ती नव्हती, आणि काही दिवसानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाल्यावर इंद्राच्याच म्हणण्याप्रमाणे आणि विष्णू कृपेमुळे त्याला काशी राजाच्या नगरीमध्ये पुन्हा तो दिवोदास नावाने जन्म घेतो, आणि तो दिवोदास म्हणजे धन्वंतरी होय। हा धन्वंतरी काय करतो तर आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं, आयुष्य चांगलं मिळावं, धनधान्य भरपूर असावं, सुखी समृद्ध जीवन लाभावं, यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचं सार, त्यालाच अमृत असं म्हटलेलं आहे। म्हणजे धन्वंतरीच्या हातात जो अमृत कलश होता तो प्रत्यक्षात आज आपण जर विचार केला ते अमृत म्हणजे काय तर आयुर्वेदिक असणारी सर्व औषधं, आणि हे आपल्याला कुठे मिळतात तर आपल्या पृथ्वी तलावर असणाऱ्या डोंगरराजीमध्ये, पर्वतराजीमध्ये जी झाडं झुडपं आहेत, वृक्षवल्ली आहेत, या सर्वांच्या मधून ते खनिजांमधून मिळत असतं।
आणि त्या सर्वाचं सर्व ज्ञान या धन्वंतरीला होतं. आणि म्हणूनच विश्वामित्रांनी आपला मुलगा ह्या दिवोदासाकडे म्हणजे धन्वंतरीकडे पाठवलेला होता. आणि ते पूर्ण शिक्षण घेतल्या त्याने जो ग्रंथ लिहिला त्याला सुश्रुत संहिता असं म्हटलेलं आहे त्या ग्रंथाला. आणि आज आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याला अतिशय पूज्य आणि वंदनीय मानलं जातं. नवे वैद्य लोक, डॉक्टर लोक त्याची धनत्रयोदशीला पूजा सुद्धा करत असतात. तर असा हा धन्वंतरी म्हणजे कोण? विष्णूचाच अवतार आहे. अशी एक कथा सांगितली की देव दानवांचं इथे युद्ध चाललेलं होतं. त्याच्यातून 14 रत्न बाहेर पडत होती. त्यावेळेला दैदिप्यमान काय अशी एक पुरुष प्रकृती तिथून बाहेर आली आणि त्याच्या मुखातून विष्णूचं नामस्मरण होत होतं. हे थोडक्यात तो विष्णूचाच अवतार होता. पिवळा पितांबर परिधान केलेला होता. असंख्य अलंकार त्याच्या शरीरावर परिधान केलेले होते आणि विष्णू नामाचाच तो जप करत होता. तर असा हा धन्वंतरी म्हणजे विष्णूचा एक अवतार. आणि मग याच धन्वंतरीने आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारण आयुर्वेद शास्त्रातलं जे ज्ञान आहे ते आपल्याला आजकालच्या सर्व आयुर्वेद ग्रंथांमध्ये पाहायला मिळतं. आणि त्याचा जनक कोण आहे? तर धन्वंतरी आहे. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे यांना जे नावं दिले गेलेले आहे त्याला अमृत पाणी, सुधा पाणी किंवा आदिदेव आणि दुसरं म्हणजे अमरवर हे सुद्धा एक नाव आहे. पण विष्णूने मात्र त्याला एक नाव आणखीन दिलेलं होतं धन्वंतरीला. त्याने सांगितलं मला यज्ञात आहुती मिळण्याची परवानगी असावी अशी एक विनंती विष्णूकडे केली. तेव्हा विष्णूने सांगितलं नाही धन्वंतरा, तुझ्या अगोदर देव इथे आहेत त्यांनाच तो फक्त अधिकार आहे, तुला नाही. कारण तू तर आत्ताच या पाण्यातून आलेला आहे. म्हणजे अपमधून तुझा जन्म झालेला आहे. आणि ज म्हणजे जन्म होणे, अब्ज त्याच्यापासून शब्द झाला अब्ज. आणि अब्ज म्हणजे धन्वंतरी. तर अशा वेगवेगळ्या कथा त्याच्या सांगितलेल्या आहेत त्या धन्वंतरीच्या. तर तो एक भाग आहे. दुसरा एक भाग असा आहे की गृहिणी आपण आता घरोघरी हा दिवशी धनत्रयोदशीला संध्याकाळच्या वेळेस संध्या समयी सांज समयी जसं काल मी तुम्हाला वसुबारश सांगितलं होतं की गोरज समयी जेव्हा खिल्लार घरी येतात तेव्हा त्यांचं ओवाळणी औक्षण केलं जातं. तसंच याही दिवशी संध्याकाळच्या वेळेला सुवासिनी घरच्या गृहिणी स्त्रिया काय करतात? आपल्या मुलाबाळांना चांगले कपडे घालतात आणि चांगले कपडे घातल्यानंतर प्रसन्न होऊन हातपाय धुवून छानपैकी प्रसन्न मनानं घरामध्ये देवघरामध्ये या धन्वंतरीची पूजा करतात. धन्वंतरीची पूजा करायची आपल्याकडे जर फोटो असेल धन्वंतरीचा तर तो ठेवावा तिथं. तो साधारणपणे विष्णू सारखाच असतो. हातामध्ये अमृत कलश असतो आणि अवतारच विष्णूचा आहे तो. आणि नसेल तर प्रतिकात्मक आपण समजून त्याची पूजा मांडायची असते. तर धनत्रयोदशी म्हणजे धनाची सुद्धा पूजा केली जाते. जे आपल्याकडे धन असेल भले तोळा असेल, एक गुंजभर असेल त्याची पूजा करा. आणि नसेल तर मनानं करा की त्यावेळी ती लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते. म्हणून त्याला धनत्रयोदशी असंही म्हटलं जातं. मग त्या दिवशी तुमच्या घरात असणारी जी संपत्ती असेल, वित्त असेल, सोनं नाणं असेल, जड जवाहीर असेल, जे असेल ते, आणि नसेल तर प्रसन्न मनानं मुक्त मनानं आपण फक्त लक्ष्मीला जर विनंती केली तर लक्ष्मीनं आपल्याला मनोमन प्रसन्न होते आणि जे हवं ते इच्छिलेलं देत असते. आणि पुन्हा त्यावेळेला आपण एक प्रार्थना करायची असते, हे लक्ष्मी माते, हे धन्वंतरी माते, जे धन मला तू दिलेलं आहे ते धन सत्कारणी लागू दे, त्याचा उपयोग होऊ दे. कारण दान दिल्यानंच धन वाढत असतं आणि म्हणून ह्या धनाचा सुद्धा उपयोग चांगला होऊ दे असा तिच्याकडनं आपण आशीर्वादही त्यावेळेला मागायचा असतो. पूजा करताना फूल, अक्षता, हळद, कुंकू, गंध हे सर्व धूप दीप सगळं ठेवतो, नैवेद्य देतो. हे सर्वजण करतातच सर्व यथाविधीप्रमाणे. परंतु त्यावेळेला धन्वंतरीचा दिवस असल्यामुळे आयुर्वेद शास्त्रामध्ये जे आयुर्वेदिक दृष्ट्या आपल्या शरीराला, कारण दिवाळीचा सण हा हिवाळ्यात आलेला असतो आणि म्हणून आपल्या प्रकृतीला पोषक अशी काही आयुर्वेदिक औषधं आपण त्या पूजेच्या समोर मांडायची असतात. बाजारात सध्या आपल्याला 5 बोळकी विकायला आलेली असतात. छोटे छोटे कुंभ असतात आणि त्या 5 छोट्या छोट्या कुंभामध्ये असतील तर कुंभ घ्या, नसतील तर छोट्या छोट्या वाट्या घ्या, नसेल तर त्याची रास म्हणतात की अशी मूठभर घ्यायची आणि समोर ठेवायची. काही ठिकाणी
धान्याच्या राशी ठेवतात. पण आमच्याकडे साधारणपणे पूर्वीपासून माझ्या माहेरी सुद्धा धणे ठेवण्याची पद्धत आहे. धनत्रयोदशी, मुख्य धन आपल्या शेतकऱ्यांचं काय? धणे आहे. आणि आयुर्वेदात सुद्धा धण्याचं महत्त्व अप्रतिम असं सांगितलेलं आहे. आपल्या आहाराला, शरीर प्रकृतीला, पचनक्रियेला संतुलित ठेवण्यासाठी धणे हा जो आपल्या स्वयंपाकघरातला पदार्थ आहे ते धणे फार उपयुक्त असतात. म्हणून पहिलं बोळकं किंवा पहिली वाटी जर आपण ठेवायची असेल भरून, ती धण्याची ठेवावी. त्यानंतर जिरं, लवंग, मिरे आणि मग विलायची यासारख्या ह्या आयुर्वेदिक महत्त्वाच्या आहेत. आणि पहा, थंडीच्या दिवसामध्ये आपण जेव्हा चहा करतो त्यावेळेला चहाच्या गरम मसाल्यामध्ये हा जर मसाला आपण टाकला तर आपलं आरोग्य हिवाळ्यामध्ये अतिशय उत्तम राहतं. म्हणजे ही धन्वंतरीचीच कृपा आहे. त्यांनीच आपल्याला सुचवलेलं आहे की अशा प्रकारचा आहार घ्यावा. आणि म्हणून आपण याची पूजा त्यावेळेला करायची असते की माझं आरोग्य चांगलं राहू दे, माझ्यावर माझ्या कुटुंबाचं राहू दे, आणि कुटुंबावर सर्व आप्तेष्ट नातेवाईक नव्हे वसुधैवम कुटुंबकम, या पृथ्वीतलावर जे जे कोणी आहेत त्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे म्हणून धन्वंतरीला आपण मनोमन प्रार्थना या दिवशी करायची असते. तुमच्याकडे जे धान्य असेल तेही ठेवलं तरी चालतं, त्याचीही करायची असते आपण पूजा, हरकत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जसा देश तसा वेश, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा मांडली जाते. या दिवसाचं आणखीन एक महत्त्व असं आहे, यमदीपदान असं केलं जातं. एक कथा आम्हाला सांगितली जायची. माझ्या वडिलांकडून ते नेहमी कथा सांगायचे. त्यांचा भगवद्गीता कथा याच्या फार खूप असायचा. त्यांनी सांगितलं की एकदा काय घडलं, यमराज आपल्याला माहिती आहे की आपलं आयुष्य संपल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मृत्यू हा ठरलेलाच आहे जन्माबरोबर. आणि जेव्हा जायचं तेव्हा यम आपल्याला पाचारण करतो की आता तुमचं इथलं कार्य संपले, तुम्हाला तिकडे जायचं असं ठरलेलं. आणि त्याप्रमाणे शेवटच्या क्षणाला जेव्हा यमदूतांना पाठवतात, यम स्वतः येत नाही, ते यमदूतांना पाठवतात घ्यायला. आणि मग ते यमदूत जेव्हा घ्यायला येतात त्यावेळेला त्यांना फार वेगवेगळे प्रकार त्या व्यक्तीच्या अंतसमयीचे पाहायला मिळतात. मग एक दिवशी यम त्या यमदूतांना प्रश्न विचारतो, का हो मला काय का बरं. तर यम जेव्हा त्या दूतांना पाठवतात आणि दूतांना प्रश्न विचारतो की तुम्हाला काय वाटतं, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं मला फार दुःख होतं, यातना होतात, कष्ट वाटतं म्हणे त्या समयाला. तर मग त्यांनी सांगितलं त्याच्यावरती एक उपाय आहे की जर कोणाचा असा अकाली मृत्यू होत असेल तर त्या व्यक्तीसाठी एक उपाय म्हणून मी असं सांगतो की धनत्रयोदशीच्या दिवशी जे दीपदान देतील त्यांना अकाली मृत्यू ओढवणार नाही. आणि मग म्हणून आपल्याकडे या धनत्रयोदशीला यमदीपदान असंच म्हटलं जातं. त्याला दिवा, दीप याचा अर्थच असा आहे पावित्र्य, मांगल्य, प्रसन्नता आणि भव्यता किंवा अंधकार नष्ट करणे, या सगळ्या गोष्टी दीप या शब्दाच्या अर्थामध्ये आहेत. तर आपणही काय करतो मग, दिवा लावून, दीप लावून काय करत असतो तर उजेड प्राप्त करून घेतो आणि अंधार नाहीसा करतो. तर यमाने इथे त्यांना सांगितल्यानंतर ते सांगतात, ज्या ज्या वेळेला बऱ्याच वेळेला अशा घटना घडतात की आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीचं की आत्ता ही व्यक्ती खरंच तो त्याचा नवा जन्म झाला, जी गोष्ट आपल्या लक्षात येते ना ती ह्या यमदीपदानानं साधलेलं पुण्य, महत्पुण्य असं आपण समजत असतो. तर अशा प्रकारे त्याही दिवसाला या घटनेचं महत्त्व आहे. आणि दुसरी एक कथा असे सांगितली जाते की त्यावेळेला जेव्हा देवदानवांचं युद्ध झालं त्यावेळेला विष सुद्धा आलेलं होतं 14 रत्नांपैकी. तर प्रथम शंकरानं ते विष आपल्याला माहिती प्राशन करून घेतलं म्हणून तो त्याचा, आणि ते त्याने कंठातच ठेवलं म्हणून त्याचा कंठ नीलकंठ झाला असं आपण त्याला म्हणतो. पण पुढचे काही धोके टळावेत दानवांच्या बरोबर म्हणून विष्णूने काय केलं, हा जो अमृत कलश होता धन्वंतरीच्या हातातला ते अमृत देवांना देण्याचा प्रयत्न केला नव्हे. त्याने काय केलं, मोहिनीचं रूप घेतलं आणि सर्व दानवांना सुरा म्हणजे मद्य पाजलं आणि ह्या अमृत धन्वंतरी करवी देवांना पाठवलं आणि देवांना दिलं.
आता अमृत म्हणजे तरी काय, अगदी वास्तव अर्थ जर आपण घेतला तर आपल्या आयुर्वेद शास्त्रातील सर्व औषधं किंवा सर्व वनस्पती किंवा काही जे जिन्स आहेत त्यालाच आपण अमृत म्हणूया. कारण आपल्याला चैतन्य जे मिळतं, नवचैतन्य म्हणूया जे मिळतं, ते या सर्व आयुर्वेदिक पदार्थांमधून औषधामधून मिळत असतं. आणि म्हणून या दिवसाला तेही अधिक महत्त्व आहे. तर अशा प्रकारे आपलं आरोग्य चांगलं राहावं, संपन्न राहावं, स आम जनतेचं आरोग्य संपन्न राहावं आणि सर्वांना शुभ कामना चिंतून आपण या धनत्रयोदशीची पूजा करूया. चला तर मग पूजनाची तयारी करूया. धन्यवाद. नमस्ते.